नमस्कार. आपण आहोत चंद्रपूर शहरात आणि चंद्रपूर शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. खरं तर सार्वत्रिक निवडणुका 2026चा बिगुल वाजलेला आहे आणि आपण नक्कीच पाहत आहात की घरापर्यंत प्रचार आणि प्रचार, जाहीरनामे, वचननामा अनेक पाहत आहेत. या दरम्यान आपल्यासोबत आहेत तायडेताई. खरं तर प्रभाग क्रमांक 2मधल्या त्या अधिकृत उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाच्या. ताई, काय सांगाल? आपण आता प्रचारादरम्यान फिरता आहात, इथल्या लोकांशी भेटतात. कुठल्या समस्या जास्तीत जास्त आपल्याकडे नागरिकांच्या माध्यमातून येत आहेत आणि ते आपण कशा सोडवणार आहात? नमस्कार, मी सौ अनुजा सतीश तायडे, शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 गट क मधून निवडणुकीकरिता उभी आहे. माझे मिस्टर गेल्या 15 वर्षापासून या कार्यक्षेत्रात कार्य करत आहेत. तर त्यांचा सपोर्टही मला आहे आणि ते कार्य करतच राहतील. आधी ते जिल्हा सचिव होते, आता महामंत्रीपद आहे त्यांना. आणि जर काही मला अडचण गेली तर ते मला मदतीला आहेच. तर तुम्ही सगळ्यांनी मला निवडून आणावे हीच माझी इच्छा आहे. नक्कीच ताई, इथल्या ज्या समस्या आहेत, जसं आरोग्याच्या किंवा आपण निवडून गेल्यानंतर कुठल्या प्रामुख्याने अशा काही गोष्टी आहेत जे आपण करणार आहात, काय सांगाल? रस्ते वगैरे अजूनही नाल्या रस्ते अजून झाल्या नाही आहेत. गेल्या 3-4 वर्षापासून नगरसेवक तर कोणी नाही आहे, तर त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. तर निवडून आल्यावर मग आम्ही हे सगळं बघू. आणि डुकरे काकाजी आहेतच गड्डमधून. शेवटी अजून गुरनुले ताई आहेत, त्या अनुभवी आहे, त्यांचेही सहकार्य आम्हाला लाभेलच. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघी आणि शैलेश केळझरकर दादांच्या वाईफ आहेत डिलनताई, त्या पण आहेत. त्या आणि मी दोन्ही आम्ही नवीन चेहरे आहोत. तर आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढं आम्हाला जमेल तेवढा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू सगळे समस्या सोडवण्याचा. नक्कीच आपण या विशेष मुलाखतीमध्ये त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन ज्यांनी जे समानता आहे, महिलांना समानता आणि त्या राजकीयदृष्ट्या देखील आरक्षणाच्या माध्यमातून महिला अनेक समोर येतात. त्यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केलं आहे. कमी शब्दामध्ये काय सांगाल? कारण बहुतेक स्त्रियांना राजकारणात देखील पुढे आणण्याची ताकद पुरुषांमध्ये फार कमीच असते. मात्र आपण देखील हे सगळं धाडस केलं आहे आणि आपल्या पत्नीला सभागृहामध्ये पाठवण्याचं धाडस आहे. आणि या निमित्ताने, या निवडणुकीच्या निमित्ताने आता जनतेला आपण काय सांगाल? मी सर्वप्रथम जनतेचे आभार मानेल, कारण की निवडणुकीमध्ये या 3 दिवसाच्या प्रचारामध्ये प्रभागामध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आमच्या चारही उमेदवारांना, तो असहनीय आहे. आणि प्रभागाच्या विकासासाठी म्हटलं तर या शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2मध्ये जवळपास 17,000 लोकसंख्या आहे. आणि याच्यामध्ये जवळपास SC कॅटेगरीचे लोक हे 3,000 लोक आहेत. ST कॅटेगरीचे जवळपास 1,200 लोक आहे आणि OBC NT SBC हे उर्वरित असे लोक आहे या कॅटेगरी. आणि या प्रभागामध्ये जवळपास साधारणतः आपण बघितलं तर 2,500 लोकसंख्येमध्ये एक अंगणवाडी द्यावं लागते. हा GR आहे अंगणवाडीचा. आणि ग्रामीणमध्ये भागामध्ये जवळपास 950 लोकांमध्ये एक अंगणवाडी द्यावं लागते. तर आमचा हाच मोटिव्ह आहे नारी सशक्तीकरण वाढवण्यासाठी, की आपल्याला अंगणवाडी ही द्यावंच लागेल. सध्याच्या स्थितीमध्ये एक अंगणवाडी आहे पण ती पुरेशी नाही आहे. आणि उदाहरणार्थ आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या तुकुम प्रभागामध्ये संपूर्ण जवळपास 1,03,000 लोकसंख्या आहे. इथे 12 नगरसेवक असतात आणि इथे स्मशानभूमी नाही आहे. तर WCL लागले आहे, वनविभागाच्या जागा लागलेल्या आहे आपल्याकडे. तर आमचा हा प्रयत्न आहे की इथे स्मशानभूमी आणावं आणि तो प्रोजेक्ट आपल्याला आणायचा आहे इथे. नक्कीच. इथे एक शेवट साधारण मनुष्यांचा निगडीत असा एक प्रश्न आहे. मनुष्य वन्यजीव प्राणी संघर्ष नेहमी आहे. इथे वाघांचा प्रादुर्भाव, ताडोबा अभयारण्य आणि जंगल लगत असल्यामुळे इथे बिबट्यांचा, वाघांचा वावर असतो आणि त्यामुळे मागे खूप मोठी घटना देखील झाली. त्यामुळे या संदर्भानं काही उपाययोजना आपण करतो? या संदर्भामध्ये वनविभागामध्ये आमची चर्चा झाली आहे. सर्व गोष्टी यांच्याशी त्यांना आम्ही निवेदनही केलेली आहे मागच्या याच्यामध्ये. आणि जे WCL आणि महानगरपालिका यांच्यामध्ये एक रस्ता आहे जो DRC रोड म्हणतो त्याला आपण, त्या क्षेत्रातूनच हे जनावरं येतात. यांना अन्न वस्त्र निवारा जसं मानवासाठी आहे तसंच जनावरांसाठी पण त्याच गोष्टी आहे. त्यांच्यासाठी कसं असते, जनावर हा पाण्यासाठी फिरतो
त्यांना खायला तर सर्व गोष्टी मिळतातच, पण तो पाण्यासाठी फिरतो आणि पाण्यासाठी फिरत असताना त्याला नाही का इकडे तिकडे फिरावंच लागते. आणि जंगल भाग लागून असल्यामुळे आम्ही WCLच्या लोकांशी पण चर्चा केली, सगळं केलं, त्यांच्या जे अधिकारी लोक आहेत त्यांच्याशी बोलणं केलं. आता ते बॅरिगेटिंगचा थोडा विषय सुरू आहे, पण आता ते CSR निधी अंतर्गतच त्या सर्व गोष्टी होतील. आणि भविष्यामध्ये जर आपण सत्तेमध्ये आलो, येणारच, आणि एक नगरसेवक पद म्हणून म्हटलं तर त्याचा एक इम्पॅक्ट वेगळा पडतो. तर त्याच्या हिशोबाने आपण आदरणीय आपले आमदार आहे किशोरभाऊ जोरगेवर, हंसराजबाई आहे, सुधीरभाऊ मुनगंटीवर आहे, यांचा तर हात आमच्या हाती आहे, साथ आहेच त्यांची. शेवट दादा काय आव्हान करणार आहात? आपली मॅडम म्हणजे आपली पत्नी नगरसेविकेच्या पदासाठी उमेदवार म्हणून आहे, शेवटी इथल्या मतदारांना नागरिकांना काय आव्हान? माझी एकच विनंती आहे की आपले मतरूपी आशीर्वाद माझ्या पत्नीला सौ अनुजा सतीश तायडे यांना तुम्ही द्यावं. आणि या 5 वर्षामध्ये जो मॅनिफेस्टो आम्ही देणार आहोत, त्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही संपूर्ण काम करू. येणाऱ्या भविष्यामध्ये जे पंतप्रधान सौर ऊर्जा योजना जी आहे ती ह्या संपूर्ण प्रभागामध्ये आणू, आणि त्याचा जो बेनिफिट आहे हा प्रभागाच्या लोकांना देऊ. आणि विजनरी काम करायचं आहे आपल्याला. जसं मियावाकी पद्धतीने जे आपल्या प्रभागामध्ये 17 ओपन स्पेस आहे त्याची गार्डनिंग करायची आपल्याला, आणि इतर काही डिजिटली गोष्टी आहे ज्या आज आपल्याला आपल्या नगरसेवकांच्या घरापर्यंत जावं लागतात, त्या आपल्या एका फोनच्या क्लिकवर होऊन जाणार, आणि विदिन 15 डेजमध्ये आपण ते सर्व कार्य पूर्ण करू. आणि ह्या नगरसेविकेसाठी प्रभाग क्रमांक 2मधनं उमेदवारी यांनी दाखल केलेली आहे. खरं तर अनेक प्रश्नांची उत्तरं देत जो वचननामा जाहीरनामा यांनी आपल्या पुढे ठेवलेला आहे, तो जाहीरनामा पूर्ण करण्याचा मानस लोकराज्य TVच्या माध्यमातून यांनी पुढे आणलेला आहे. आपण नक्कीच भेटत राहणार. या विशेष मुलाखतीमध्ये आपण नक्कीच बघितलं, आणि या संपूर्ण प्रचारात या प्रभागाच्या समस्या सोडाव्यात यासाठी लोकराज्य TV कटिबद्ध आहे. कॅमेरामॅन राजूसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.